आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आम्ही आयुक्तांची आता भेट घेतलेली आहे। आयुक्तांना आम्ही वस्तुस्थिती सांगून ज्या ज्या प्रभागांमधला निधी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी बहुमताच्या जोरावर 500 बहुमताच्या जोरावर रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो ठरावाची अंमलबजावणी करू नये आणि त्याचबरोबर हा ठराव कलम मुंबई प्रांतिक नियम 451 खाली हा ठराव निरस्त करण्याकरता राज्य सरकारकडे पाठवावा अशी आणि तर आयुक्तांनी सुमोठा पाठवावा अशी आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना विनंती केलेली आहे। आमचं त्यासाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी बसलेलं आहे। त्याच्यामध्ये हेही नमूद करण्यात आलेलं आहे की इतके वर्ष या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर कुठल्याही मिश्र पक्षांचं त्या ठिकाणी सरकार होतं, या ठिकाणी महापौर होते किंवा बहुमत होतं, परंतु अशा प्रकारे एखाद्याला दिलेला निधी केवळ तो सभासद त्या ठिकाणी आपला ऐकत नाही किंवा आपल्या विरोधी कारवाई करतो म्हणून त्या ठिकाणी काढण्याचं पाप ह्या महानगरपालिकेमध्ये कधी घडलेलं नव्हतं। हे पातक ह्या महानगरपालिकेमध्ये ह्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या 5वी बहुमत असलेल्या नगरसेवकांनी किंवा त्यांचं जे या ठिकाणी त्यांनी जे महापौर उपमहापौर जे आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांनी आमचा निधी वळवण्याचं काम केलंय। पुणेकरांना त्यांनी गणेश बिडकर म्हणतात की सूस बांधण्याचा 100 कोटी रुपयांचा निधी दिलाय, 100 कोटींचा निधी दिलाय असं म्हणतात ते नेत्यांकडे तक्रार केली तुमच्या नगरसेवकांनी। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकासाठी असलेला निधी त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो, परंतु महानगरपालिकेमध्ये जे ठरलेलं आहे सभासदांनी त्यांनी दिलेल्या ज्या याद्या होत्या कामाच्या त्या ठिकाणी आमच्या सुद्धा सभासदांनी त्या ठिकाणी कामांच्या याद्या दिलेल्या होत्या। त्यांना जाणून बुजून त्रास देण्याकरता त्यांच्या नागरिकांचा त्यांच्यावरती विश्वास वळवण्याकरता त्यांचं बजेट त्यांनी त्या ठिकाणी वळवण्याचं काम केलेलं आहे। अतिशय चुकीचं काम दादागिरीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलो आहोत। बिडकर असं म्हणतात की 100 कोटींचा निधी आम्ही दिलाय, राजकारण करून हे पहा बिडकर साहेब म्हणत असतील की 100 कोटीचा निधी त्यांनी दिलेला आहे याची शहानिशा होईल, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की जो आपल्या नगरसेवकांनी नागरिकांच्या विनंतीला मान देऊन सह्याद्रीतला निधी वर्ग करावा असा कुठं कायद्यामध्ये तरतूद नाहीये। महाराष्ट्रभर याची पडसाद उमटलेला असं तुम्ही आता आयुक्तांना म्हटलं। छत्रपती शिवाजी 100% आम्ही या ठिकाणी भूमिका काय आक्रमक असणार आहे? या ठिकाणी अजितदादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। संयमाने काम करणं आणि विकास कामांवरती लक्ष देणं हा दादांनी आम्हाला शिकवलेलं आहे। जरी आज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी शून्य केला असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवप्रेमी यांच्या माध्यमातून ते स्मारक आम्ही पूर्ण करू असे आम्ही या ठिकाणी शिवप्रेमींना शब्द देतो। आयुक्तांना आज आम्ही विनंती पत्र दिलेलं आहे की जे कायद्याला न धरता मान्य करता या ठिकाणी त्यांनी वर्गीकरण मान्य केलंय ते आपण विखंडित करावं जेणेकरून त्या भागामध्ये विकास कामं करण्याला मदत होईल। हा वाद जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आता भाजपाने असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने हे सगळं घडलं। आता याचा वाद जो आहे याच्या अगोदर पण तुम्ही पाहिलं असेल स्वर्गीय अजितदादांवरती अनेक आरोप झाले, अनेक त्यांच्यावरती चौकशा लावल्या, पण त्यांनी कुठेही या ठिकाणी अशा पद्धतीने व्यक्त झाले नाही। कोणाचा निधी या ठिकाणी त्यांनी शून्य केला नाही, त्या भागातल्या नागरिकांना त्यांनी कुठं वेठीस धरलं नाही। मग आज या पद्धतीने त्यांनी वागलेत तर आम्ही त्या पद्धतीने वागणार नाही। जरी आमच्याकडे डीपीडीसी असू झेडपी असू त्यांच्याही सभासदांना किंवा त्या भागातील नागरिकांसाठी त्या सभासदांना आम्ही सेम निधी देऊ एवढी तुम्हाला म्हणतो।